माझं गाव सुरूर, तालुका वाई, जिल्हा सातारा. मी वसंत पवार. सुरूर कवठे. मी वसंत पवार. त्या लॉकडाऊनच्या 2 वर्षा अगोदर नातू एक गेला, 14.5 लाख रुपये गेले यशवंत पाटीलमध्ये. दुसऱ्या वर्षी लेक गेला मध्ये परेगाव तालुक्यामध्ये नातू झाले. परत लॉकडाऊनमध्ये आता ते बँड व्यवस्था माझं बंद पडला. मग लॉकडाऊनमध्ये ते करोनाच्या आहे ना गेलो मुंबईला. मग ती फुटपाटला वाजवत बसायचं, त्याच्यात काय मदत मिळते ते पोरं बाळ ती नातोंड. आता तो लेक वारला, तिथून बाई 2 पोरं 2 पोरी ती कोण आता त्याच्याकडे कोण बघणार. बाकीची मुलं बाळ आहेत त्यांची 2-2, 3-3 पोरं आहे, त्यांना ती सांभाळायचं त्यांना जमत नाही. ह्याला कुठं मिळायचं. मग फुटपाटला वाजवतं, पनवेलमध्ये रस्त्यावर बसायचं वाजवत. तेव्हा मला काय 4 रुपये मदत मिळते. मग ते घर चालवायचं, त्यातनं चिरक लागलेलं ते कर्जवाल्याला द्यायचं. तर त्यांचे 25 लाख रुपये कर्ज होतं. ते आता थोडं करून तर आणले. आता 9 लाखावर आणले. आता 16 लाख रुपये 3.5 वर्षात कमी. हे मुंबई आता नसून आहे, नातूंड आहे, पोर आहे. ती म्हणतात आता जाऊ नका. म्हणजे आता मी बसून काय करू. आता हे परवाच्या व्हिडिओमध्ये गणपतीचं ती आरती वाजवलेली, मग ते त्याच्यामुळं ते तर ती लई माहिती पडल्या सर्वांना. मग वाजवत फिरलो म्हणजे आता ती काय त्यांच्या डोक्यात आलं तेवढंच मला धापत मदत करतात. मला ती मदतीनंच मी करत. आता कोणतं वाजवत? आता काय तुम्हाला कुठे आवडतं ते तुमच्या काळातलं गाजलेलं एखादं? हां, ते काळातलं ते आता ते हे जे म्हटलं पिंजऱ्यामधलं गाणं घेतो आता. पिंजऱ्यामध्ये मोठा कलाकार आहे. हिंदी वाजवा, एखादं हिंदी वाजवा. हिंदी वाजवा. लय मोठी कीर्ती आहे बरं का. तुमची किंमत लय मोठी आहे. हिंदी वाजवा. वाजवू नका. सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास जगायचं आपल्याला. हिंदी गाणं वाजवा. सगळं एकदम वाजवल्यावर काय करणार. किती जाने कहा गए वो दिन वाजवा मामा. जाने कहा गए वो दिन येईल ना. जाने कहा गए वो दिन.